नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत निम्या 231 या कोर्सच्या मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्सबद्दल. तर त्या अगोदर मी तुम्हाला सिलेबस कॉपी एकदा दाखवून देतो. आत्तापर्यंत आपण जो पेपर पॅटर्न असायचा तो दाखवायचो, पण आता तुम्हाला कळलंच असेल पेपर पॅटर्न कसा असेल या पेपरला. तर आता मी तुम्हाला येथे सिलेबस कॉपी दाखवणार आहे. त्यानुसार आपण पुढे क्वेश्चन्स तर बघणार आहोत. तर मित्रांनो, या कोर्समध्ये आता हा जो कोर्स आहे निम्या 231, हा जो ओल्ड सिलेबस होता 4th डिन्सचा, म्हणजे आता 6th डिन चालू आहे, तर 5th डिनच्या अगोदर जो सिलेबस होता त्यात एंटो 364 असा याचा कोर्स नंबर होता आणि मोस्टली सिमिलर त्याच कोर्सचा पार्ट यात आलेला आहे. तर हा 6 सेमला होता जो 4th डिन्सचा सिलेबस होता त्यात. तर त्याच कोर्सचे मोस्टली काही पॉईंट्स आहेत, पण काही पॉईंट्स न्यू ॲड झालेले आहेत. जसं की निमॅटोड पेस्ट ऑफ क्रॉपवाईज जे निमॅटोड पेस्ट आहेत ते एक स्पेसिफिक चॅप्टर याला देण्यात आलेलं आहे. जसं 10व 11व 12व आणि 13व जे चॅप्टर आहे त्यात जसं झालेलं आहे तसं. आणि वरती काही जे सिलेबस मधले लेक्चर्स आहेत तर त्यात काही न्यू एक ॲडिशन झालेले आहेत. बाकी तर तोच कोर्स आहे जो ओल्ड सिलेबसचा होता. तर ह्यासाठी आता तुम्हाला मोस्टली ओल्ड सिलेबसच्या नोट्स प्रेफर केल्या तरी चालतील, पण मोस्टली आता यात चेंज झालेला आहे. असं नाही की सर्व तेच येईल. थोडाफार एक मेजर चेंज तर यात झालेलाच आहे. तर त्यासाठी आता स्पेसिफिक नोट्स अजूनपर्यंत कोणाला मिळाल्या नसणार. जर कोणाला नोट्स मिळाल्या असतील तर आपल्या टेलिग्रामचा ॲग्री गँगचा जो डिस्कशन ग्रुप आहे त्यात तुम्ही शेअर करू शकता. त्याने खूप विद्यार्थ्यांना फायदा होईल. तर मित्रांनो, आता आपण यात जे प्रोबेबल क्वेश्चन्स आहेत ते बघून घेऊ. मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता निमॅटॉलॉजीचे मोस्ट प्रोबेबल क्वेश्चन्स. तर त्यात आपण पहिला क्वेश्चन येथे घेतलेला आहे, डिफाईन निमॅटॉलॉजी अँड डिस्क्राईब इन डिटेल जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फायटोनिमॅटोड्स. तर हा क्वेश्चन हा एक फक्त इंग्लिशला सुद्धा येऊ शकता निमॅटोड्सचे कॅरेक्टरिस्टिक्स सेक्शन बीमध्ये. तर 6 मार्क्सला न येता हा तिथेसुद्धा विचारला जाऊ शकतो. मग त्यानंतर किंवा किंवा यात हा जो क्वेश्चन आहे तो ए पॅटर्न फॉर्ममध्ये येऊ शकतो. 2 क्वेश्चन, जसं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आणि हा क्वेश्चन जो आहे तो. तर दुसरा क्वेश्चन आहे, डिस्क्राईब इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ प्लांट पॅरासिटिक निमॅटोड्स इन ॲग्रिकल्चर विथ सुटेबल एक्झाम्पल्स. तर त्यानंतर आपण एक क्वेश्चन घेतला आहे, हा एक मेजर क्वेश्चन येऊ शकतो, डिफाईन इंटिग्रेटेड निमॅटोड मॅनेजमेंट अँड एनलिस्ट डिफरंट मेथड्स ऑफ निमॅटोड मॅनेजमेंट एक्सप्लेन. तर यात एनलिस्ट करायला लावतील आणि कोणतेही 2 किंवा तुम्हाला स्पेसिफिक सांगितले जातील तिथे त्या मेथड्स तुम्हाला एक्सप्लेन कराव्या लागू शकतात जर हा सेक्शन एला आला तर. जर सेक्शन बीला आला तर फक्त मेथड्स एनलिस्ट करून एखादी जी मेथड आहे ती ब्रीफमध्ये डिस्क्राईब करायला लावतील. तर त्यानंतर चौथा क्वेश्चन आपण इथे घेतलेला आहे, गिव्ह डिटेल क्लासिफिकेशन ऑफ निमॅटोड्स ऑन बेसिस ऑफ फीडिंग पॅरासिटिक हॅबिटॅट विथ सुटेबल एक्झाम्पल. सो क्वेश्चन आपण घेतला आहे, डिस्क्राईब अबोव अँड बिलो ग्राउंड सिम्पटम्स ऑफ निमॅटोड्स अँड एक्सप्लेन अबाउट रोल ऑफ निमॅटोड्स इन डिसीज डेव्हलपमेंट. तर हा एक मेन क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. वेटेजसुद्धा आहे चांगलं. त्यानंतर एनलिस्ट निमॅटोड्स पेस्ट ऑफ सिरियल्स पर्सेस क्रॉप्स अँड डिस्क्राईब सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट ऑफ एनी टू निमॅटोड पेस्ट. मित्रांनो, जो 10व 11व 12वे जे चॅप्टर्स सांगितले मी न्यू ॲडिशन, तर त्यातला हा क्वेश्चन आहे 6वा. तर यात एखाद्या क्रॉपचे स्पेसिफिक निमॅटोड पेस्ट एनलिस्ट करायला लावतील आणि त्यातला एखादा एक्सप्लेन करायला लावू शकता, किंवा डायरेक्ट 2-3 क्रॉप्सचे एनलिस्ट करायला लावतील आणि 1-2 जे एनी 1 किंवा एनी 2 विचारतील, किंवा एक स्पेसिफिक निमॅटोडचं नाव देतील तुम्हाला आणि तेच तुम्हाला त्याचे सिम्पटम मॅनेजमेंट एक्सप्लेन करायला लावू शकता. तर त्यानंतर आपण निमॅटोडचा बायोलॉजीचा एक पार्ट घेतला आहे, तर एक्सप्लेन डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ निमॅटोड विथ लेबल डायग्राम. त्यानंतर बी फॉर्ममध्ये आपण घेतला आहे, गिव्ह इन ब्रीफ अबाउट फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ नीट लेबल डायग्राम. तर यात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमसुद्धा विचारली जाऊ शकते. 8वा जो क्वेश्चन घेतला आहे आपण तो स्पेसिफिक क्रॉप वाईज निमॅटोड्सचा घेतला आहे, इंग्लिश निमॅटोड पेस्ट ऑफ सिट्रस बनाना विथ सायंटिफिक नेम्स अँड एक्सप्लेन सिम्पटम्स अँड मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस टू कंट्रोल सिट्रस निमॅटोड्स. तर यात सिट्रस निमॅटोड मी एक स्पेसिफिक घेतला आहे. आता एक्झामला दुसरा कोणतासुद्धा विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, या निमॅटोडच्या कोर्सच्या ज्या आहेत त्या नोट्स कुठेच अवेलेबल नाही. तर मित्रांनो, हा जो पार्ट आहे निमॅटोडच्या कोर्समध्ये, तर हा स्पेसिफिक क्रॉप वाईज निमॅटोडचा पार्ट आहे. याच्या नोट्स कुठे अवेलेबल नाही, त्या आपण अवेलेबल करून देऊ तुम्हाला ग्रुपवर. बाकी जे नोट्स आहेत ते तर ऑलरेडी अवेलेबल असतीलच तुमच्याकडे, कारण ओल्ड सिलेबसचाच तो पार्ट आहे. आणि मित्रांनो, निमॅटोडचे आता तो आणि मित्रांनो, जे तुम्हाला कॉलेजमध्ये प्रोफेसर्सनी जेव्हा हे चॅप्टर्स शिकवले असतील तेव्हा निमॅटोड पेस्टचे जे सायंटिफिक नेमसुद्धा सांगितले असतील. तर यात सायंटिफिक नेमसोबत एनलिस्ट करायला सुद्धा विचारलं जाऊ शकतं एखादं क्वेश्चनमध्ये, किंवा ऑब्जेक्टिव्हला हे सायंटिफिक नेम विचारू शकता. तर सायंटिफिक नेमसुद्धा तुम्ही करून घ्या. राईट इन शॉर्ट अबाउट रोल ऑफ निमॅटोड्स ॲज वेक्टर इन असोसिएशन विथ डिसीज मायक्रो ऑर्गॅनिझम्स. मग नंतर आहे एन्युमरेट मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स अँड बायोलॉजी ऑफ निमॅटोड्स. तर हा बायोलॉजीचा जो पार्ट आहे तो वरती मेन क्वेश्चनमध्ये सुद्धा येऊ शकतो 6 मार्क्सला. मग त्यानंतर एक सिरियल सिस्ट निमॅटोड आहे, इम्पॉर्टंट निमॅटोड, त्याचा आपण इथं एक पार्ट घेतला, गिव्ह होस्ट रेंज अँड कंट्रोल मेजर फॉर सिरियल सिस्ट निमॅटोड. मग एक हिस्ट्रीचा जो पार्ट आहे फर्स्ट चॅप्टरमधला, स्टार्टिंगच्या चॅप्टर्समधला, त्यात आहे राईट शॉर्ट नोट ऑन हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट्स ऑफ फायटोनिमॅटॉलॉजी इन इंडिया. हा शॉर्ट नोटला विचारला जायचा मोस्टली. तर आता हा सेक्शन एमध्ये सुद्धा येऊ शकतो, ए बी फॉर्ममध्ये एखाद्या वेळेस, किंवा डायरेक्ट मोठा क्वेश्चन येऊ शकतो.
मग मग 5वा क्वेश्चन आहे, गिव्ह इन ब्रीफ अकाउंट ऑन रूट नॉट निमॅटोड्स. तर मोस्टली जे निमॅटोड्स आहेत त्यात सर्वात जास्त पॉप्युलर जो निमॅटोड पेस्ट आहे तो रूट नॉट निमॅटोड आहे. तर हा मोस्टली मेजर क्रॉप्स म्हणजे सर्व जास्त तर क्रॉप्सला हा एक निमॅटोड पेस्ट जो आहे तो कॉमन आहे. तर हा एक निमॅटोड पेस्ट तुम्ही करून घ्या. यावर तुमचं कंट्रोल मेजर, सायंटिफिक नेम, याचं होस्ट रेंज आणि ते सिम्पटम्स ह्या गोष्टी तुम्ही करून ठेवा. त्यानंतर 6वा जो क्वेश्चन आहे त्यात ट्रीटमेंट टाईप्स ऑफ निमॅटिसाइड्स. तर यात निमॅटिसाइड्सबद्दल तुम्ही वाचून घ्या. आता हा क्वेश्चन जो आहे केमिकल कंट्रोल म्हणजे IPMच्या स्ट्रॅटेजीजमधनं केमिकल कंट्रोलच्या पार्टमधलं जरी तुम्ही घेतलं आहे, जरी तुम्ही यात त्याचा ॲन्सर घेतला तरी चालेल, कारण केमिकल कंट्रोल आणि निमॅटिसाइड एकच आहे. तर तेच तुम्ही जर केलं तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फायदा होईल. मग शॉर्ट नोटला मित्रांनो आपण घेतले काही निमॅटोड पेस्ट स्पेसिफिक, जसं सीड गॉल निमॅटोड हा वीटचा एक निमॅटोड आहे. मग निमॅटोड ऑफ पोटॅटोड, रॉलिंचेस रेनिफॉर्मिस हा एक निमॅटोड आहे. मग पॉप्युलेशन रिडक्शनचा एक पार्ट आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण येथे घेतले इम्पॉर्टंट डेफिनेशन्स यातल्या काही. निमॅटोड, एंटोमोपॅथोजेनिक निमॅटोड, ॲग्रिकल्चर निमॅटोलॉजी, प्लांट निमॅटोलॉजी आणि फायटोनिमॅटोलॉजी एकच आहे. हेल्मिंथोलॉजी, प्लांट क्वारंटीन, प्लांट रेजिस्टन्स, किंवा काही निमॅटोड्स जे असतात ते व्हायरसेस, फंगससोबत मिळून एक डिसीज कॉज करतात. त्यावर सुद्धा एक ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन येऊ शकतो, त्याला डिसीज कॉम्प्लेक्स म्हणतात. तर मित्रांनो अशा प्रकारे हे काही क्वेश्चन्स आहेत. या कोर्ससाठी न्यू कोर्स आहे आणि हा जो जुन्या सिलेबसमध्ये होता 4th डिन्सचा, तर त्यात होता मोस्टली. आता 5th डिन्सच्या सिलेबसमध्ये हा कोर्स नाही आहे. तर याचे प्रिव्हियस इयरचे 4 इयर्सचे जे क्वेश्चन पेपर आहे आपण ते अपलोड केलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलला.